तुमच्या घरात मौल्यवान दागिने किंवा कॅश असेल तर ती जरा जपून ठेवा, कारण वसई विरारमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। अशीच एक घटना वसईमध्ये एक महिलेसोबत गेली। कांदे आणायला म्हणून ही महिला खाली गेली, परंतु 10 मिनिटात घरामधले सर्व सोन्याचे दागिने आणि कॅश ही पसार झाली। 8 लाखाचे दागिने या महिलेची चोरी झाली। ही घटना घडली आहे 13 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 9:15च्या सुमारास। अज्ञात इसम जो आहे घरात आला आणि त्याने 8,88,714 रुपयाचे दागिने 3 घड्याळ असे घेऊन पसार झाला। ही महिला जी आहे अग्रवाल परिसरामध्ये राहायची आणि सेकंड फ्लोअरला तिचं घर होतं, एक टेरेस फ्लॅट होता। चोरट्यांनी जे आहे की सुरुवातीला तिकडे ग्रिलच्या आधारे टेरेसवर प्रवेश केला आणि घरात कोणी नव्हतं याचा बहाणा करून घरातून कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले। पोलिसांनी जवळपास 24 तासाच्या आत या आरोपीला अटक केलेली आहे। 100 ठिकाणचे CCTV कॅमेरे तपासले आणि सुन्नी सुनील निवाते असं 27 वर्ष तरुण आरोपीचं नाव आहे। विशेष म्हणजे हा बिगारी काम करतो। तुमच्या घराच्या आसपास जर कुठे काम चालू असेल तर ते मजूर असतात, ते तुमच्या घराची रेकी करतात आणि तेच अशा प्रकारच्या चोऱ्या करत असल्याचं देखील पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर यांच्याकडून आचोळे पोलीस स्टेशनमध्ये 3 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही मौल्यवान वस्तू असतील, काही कॅश असेल तर ती लॉकरमध्ये ठेवा किंवा सुरक्षित ठेवा, असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। तुमच्या घराला तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर व्यवस्थित लॉक करून जा। या महिलेनं फक्त 10 मिनिटासाठी खाली गेली, परंतु 10 मिनिटामध्ये जी आहे हा पूर्ण घरामधल्या चोरी झाली होती। आणि हे सर्व दागिने या महिलेनं अगदी 2 महिन्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आसपास हे दागिने बनवले होते दिवाळीसाठी, आणि परंतु अवघे 1 महिन्यात हे दागिने चोरीला गेले। माणिकपूर पोलिसांचं विशेष आभार मानावं लागेल, कारण ह्या टीमने जे आहे की 24 तासाच्या आत सर्वच्या सर्व चोरी झालेला मुद्देमाल जप्त केलेला आहे। कशा प्रकारे ही चोरी उघडकीस आणली, नेमकं पोलिसांनी काय माहिती दिलीत आपण ऐकूयात। 13/12/24 रोजी एक घटना घडली संध्याकाळी 8:45 ते 9:15च्या दरम्यान। यामध्ये अर्चना तावडे अग्रवाल नगरमध्ये इथं राहतात। त्यांचा फ्लॅट सेकंड फ्लोअरला आहे। तर त्या ठिकाणी त्या कांदे आणण्यासाठी खाली गेल्या होत्या। तर अशा फक्त अर्धा तासामध्ये एक व्यक्ती गच्चीतून घुसली। ते ओपन टेरेस आहे, त्यांचं ओपन बाल्कनी होती, तिथून घुसली आणि त्याचं कब्बड पण दरवाजा तुटला होता। ड्रॉवरमध्ये त्यांनी दागिने ठेवले होते। जवळजवळ 106 ग्रॅम वजनाचे दागिने, काही चांदीच्या वस्तू त्या व्यक्तीनं चोरल्या होत्या। त्याची अमाऊंट जवळजवळ 8,88,000 इतकी होत होती। खूप चॅलेंजिंग गुन्हा होता। सहसा रात्री उशिरा चोऱ्या होतात, जेव्हा घरी कोण नसेल अशा वेळी चोऱ्या होतात, किंवा घरचे झोपले असतील तर ती संधी साधून चोरी केली जाते। पण ही चोरी खूप चॅलेंजिंग होती, कारण संध्याकाळी 8:45 ते 9:15 की ज्यावेळी लोक घरी TV पाहत असतात, जेवण करत असतात, किंवा एक सतर्क असतात लोक, आपल्या कॉलनीमध्ये देखील वॉकिंग सुरू असतं, अशावेळी ती घटना घडली होती। तर आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होती। तर आमचे इथले ACP घोगरे साहेब, आमचे PI जाधव साहेब, त्याचबरोबर आमचा DBचा अधिकारी सनी पाटील, त्याची टीम यांनी अत्यंत अथक प्रयत्न केले। जवळजवळ चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलं। 100 CCTV फुटेज आम्ही चेक केले। तर त्यानंतर आम्हाला तो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलं आणि त्यामध्ये सनी सुनील निवाते हा तरुण मुलगा आहे। तर त्यानं अत्यंत धाडसानं ही चोरी केली होती। त्याला मी देखील स्वतः पर्सनली इंट्रोगेट केलं। त्याच्यावर ऑलरेडी आसोळे या ठिकाणी 3 गुन्हे दाखल आहेत आणि हा नवीन गुन्हा। तर त्याच्याकडून आपण तात्काळ विदिन लेस दॅन 10 आवर्समध्ये आम्ही ते गुन्हा उघडकीस आणू शकलो आणि इंटॅक्ट 100% आमची रिकव्हरी झालेली आहे। बॅकग्राऊंड काय असेल? सनी निवाते हा बेगारी काम करतो, तरुण मुलगा आहे, घरी वडील नाही आहेत त्याचे, थोडंसं त्याला व्यसन आहे, त्या व्यसनामध्ये तो गुंग असतो आणि व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अशी घटना केली असं तो सांगतोय। पण तो सिव्हिअर क्राईम आहे आणि त्याला आम्ही त्याच प्रकारे ट्रीट केलेलं आहे। याने काय रेकी केलेली आहे घराची? असं काही नाही, तो फक्त पाहत होता। त्यानं खालचं एक घर पहिल्यांदा चेक केलं, तर तिथे एका 14 वर्षाच्या मुलग्याने त्याला पाहिलं। मग त्यानं तिथं एक होर्डिंग, एक बोर्ड तुटला होता, तो लावण्याचं नाटक केलं। त्या मुलग्यालाही वाटलं की बाबा कोणतरी ते अंकल कॉलनीतले असं लावतात। त्यानं सरळ हळूच तो दुसऱ्या मजल्यावर चढला। ग्रिल होते खालच्या मजल्यावर, तर वरच्या मजल्यावर एंट्री करणं सोपं झालं। वरचा टेरेस पूर्ण ओपन होता, स्लायडिंगचे दरवाजे पण ओपन होते, त्यातनं तो इझिली त्याची एंट्री झाली। कब्बड देखील तुटलेल्या अवस्थेत होतं, ड्रॉवरमध्ये दागिने ठेवले होते, त्यामुळे पूर्ण इझी एंट्री झाली आणि इझी त्याला वस्तू मिळाली। आणि लकीली ती महिला देखील त्याच्या लकनुसार घरी नव्हती, त्यामुळे तो ती चोरी करू शकला। कधी अरेस्ट केलं आणि किती दिवसाची PC? त्याला PC किती मिळाली? आज 1 दिवस, एकच दिवस PC मिळाली आहे। रिकव्हरी झाली आहे आमची, त्यामुळे सर्व माल रिकव्हर झाले। मॅडम आता क्रिसमसची सुट्टी पडणार आहे, लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? हा, लोकांना माझं हेच आव्हान राहील की एकतर आपल्या घराची सुरक्षा ही स्वतः काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे।
ग्रिल लावून घ्यायला पाहिजे टेरेसमध्ये. त्यानंतर स्लायडिंग क्लिअर बंद असायलाच पाहिजेत. त्याचबरोबर या फिर्यादीचे दरवाजा कबडचा तुटला होता आणि ड्रॉवरमध्ये अत्यंत इझी मिळतील अशा प्रकारे दागिने होते, कारण स्वतः मी स्पॉटला व्हिजिट केली होती. तर आपल्या मौल्यवान वस्तूंची दागिन्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. प्रसंगी वस्तू जर सुट्टीवर कोण बाहेर जात असेल तर लॉकरमध्ये ठेवाव्यात. त्याचबरोबर घरी CCTV देखील लावणं गरजेचं आहे. बऱ्याच कॉलनीज कॉम्प्रोमाइज करून वॉचमन ठेवत नाहीत किंवा वॉचमन ठेवतात एखादा वृद्ध माणूस होता की जो स्वतःची तब्येतीची काळजी घेऊ शकत नाही. तर प्रोफेशनल वॉचमन ठेवणं, घरी CCTV लावणं, सोसायटीमध्ये CCTV लावणं आणि जाताना शेजाऱ्यांना सांगून जाणं, पोलिसांना इन्फॉर्म करणं, मौल्यवान वस्तू घरी नसताना न ठेवणं, ह्या खबरदारी घेतली तर अशा घटना आपल्याला नक्कीच टाळता येतील.